हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जवळूनच बालाजी मधून किराणा केला. जे मला मेन वस्तू लागतात ना त्याच गोष्टी मी आता घेऊन आली, कारण की मला ना सध्या हे सरायच्या कामामुळे बाहेर जायला वेळच भेटत नाहीये. आणि काय झालं, हे कामाचं लोड आणि मग मला स्टार बाजारला जायचं होतं सर्व सामान आणायला, पण त्याच्यासाठी आम्हाला ना वेळच भेटत नाही. घरी आल्यावर घरचे कामं सुरू होऊन जातात. त्याच्यामुळे मला ज्या वस्तू आता म्हणजे लागणार आहे खूपच अर्जंटली त्या मी वस्तू घेतल्या आणि बाकीचं मग मी बघेल सोमवार मंगळवारी स्टार बाजारमध्ये जाणार, बाकीचं घेऊन येणार. तर मी काय काय सध्या पुरतं घेऊन आली. याच्यात त्या लिस्ट केली होती तुम्हाला मागे पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तर याच्यात त्यांना अर्ध्याच वस्तू मी घेऊन आलेली आहे. अर्ध्या वस्तू मला मॉलमधून आणायच्या आहे, कारण की जे मशीनचं लिक्विड वगैरे असतात ना, क्लिनिंगचे सामान आहे ना, तो लिक्विड वगैरे ते आणणार मी स्टार बाजारमधून आणणार. आता सध्या पुरतं मी तर हार्पिक घेऊन आली, पण छोटं आणलेलं आहे, पण मी मोठं घेऊन येणार आहे. त्यांनी आता हे छोटं एक हार्पिक घेऊन आलेली आहे आणि एक कोलगेट घेऊन आलेली आहे. कोलगेट, त्याच्यानंतर शेंगदाणे मी आता चालू पुरता फक्त शेंगदाणे अर्धा किलो आणलेले आहे. मला शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे, त्याच्यामुळे कूट तर लागतंच, आपल्याला माहिती भाजी वगैरे त्यांना कूट वगैरे लागतंच. त्याच्यानंतर मी रवा आणलेला आहे. मुलांना पॅनकेक वगैरे बनवायचे असतात ना, तर रवा घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर काजू बदामचे छोटे पॅकेट घेऊन आलेली आहे. काजू बदाम खीर वगैरे करते किंवा पॅनकेक बनवते, त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. तर हे थोडं घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर मग मी पोहे मेन म्हणजे पोहे लागतात. त्याच्यानंतर मग आणलेलं आहे भडंग आणलेला आहे. भडंग तर म्हटलं मुलांना कसं थोडाफार चिवडा मी बनवून ठेवणार आता, आणि आजच बनवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर डव शॅम्पूची मी पाऊच घेऊन आलेली आहे. शॅम्पूचं पाऊचच म्हणजे मला आवडतं ते. बॉटलचे हे खूप जास्त शॅम्पू वगैरे यूज होतो आणि जास्त शॅम्पू पण दिवशी एक लावते, एक पाऊच मी 2 पाऊच वापरते. त्याच्यामध्ये प्रमाण बरोबर होतं शॅम्पूचं त्याच्यामुळे. आणि मग आपल्या जेमिनी सोयाबीनचे ऑइल तर ते मी 5 किलो आणलेले आहे. 5 1 2 3 आणि 4 आणि 5 तर हे पाऊच. तर असा हा एवढा किराणा घेऊन आलेली आहे मी. तर आता हे एवढा किराणा ठेवते आणि मला मग एका शॉपमध्ये पण जायचंय. मुलांना थोडंसं शेव वगैरे फरसाण वगैरे असं थोडंसं आणणार मी. भाजी आणायची, मला भाजी मार्केटमध्ये पण जायचं आहे, भाजी पण आणायची आहे. तर बघेन मग आता हे एवढं तर आणलंय मी किराणा. आणि किराणा करताना ना नेहमी जर किराणा करायचा असेल ना तर लिस्ट केली ना तर बरी परवडते, कारण की आता मग बरंच साहित्य माझं मागच्या किराण्यामधलं आहे. जसं की जे आपले भांड्याचं साबण आहे ना, विम वगैरे पण आहे, डेटॉलचं साबण आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मागच्या वेळेस मी अंबारी ती लाल तिखट आणलेलं होतं. त्याच्यानंतर जिरे पण आहे, त्याच्यानंतर मोहरी आहे, त्याच्यानंतर ओवा, ह्या गोष्टी आहे आता अवेलेबल ज्या आहेत त्या. मग मी त्या स्किप केल्या होत्या आणि आता मला फक्त लिक्विड वगैरे आणायचे आहे. मग मी असं किराणा करत असते. तर अशा प्रकारे मी किराणा भरलेला आहे आणि जवळून बालाजीच्या दुकानातूनच आणलेला आहे. आमच्या जवळ शॉप आहे किराणा मालाचं, तर तिथून आणलेले आहे सर्व वस्तू. तर असं किराणा झालेला आहे आपला. तर चलेल बाकीचं आवडते बोलते तुमच्याशी. तर असं आहे किराणा. आता मी हे किराणा भरून ठेवून देते सर्व जिथे वस्तू ठेवल्या ना तर बरं पडतं. चला आता हे किराणा सर्व मी ठेवते. पाऊस वगैरे आधी ठेवून देते मी, जिथे तिथं साहित्य ठेवलं ना बरं पडतं. रवा काय करेन मी भाजून ठेवणार आहे. भाजल्यावर भरेल रवा शेंगदाणे हे मला कूट करून ठेवायचे आहे. आणि हे छोटे मस्त डबे एअरपॅक डबे आहे ना, त्याच्यामुळे मग काजू बदाम मी त्यात ठेवते. अशी क्यूटचे डबे आहे हे मस्त. तेलाचं एक पाऊच इथं ठेवते, बाकीचे मी वरती ठेवते.
बाकीचेच पोहे आता एकदा ठेवले, बाकीचे ठेवून घेते एक्स्ट्राचे पोहे. आणि आज दिवशीला पोहे जास्त आवडतात ना, म्हणून पोहे घेऊन. त्यांना पोहे खूप जास्त आवडतात. त्यांना कधी कधी भूक लागते ना, 4 वाजता पण करायला लागतात. दिशू तर पोहे मी सध्याला याच्यात वरती ठेवले, जेवढे लागतात तेवढे. आणि तर तुम्हाला माहितीच आहे माझं हा किराण्याचा डबा आहे मोठा. तर मग मला आहे ना याच्यामध्ये सर्व वस्तू मी ठेवते ज्या एक्स्ट्राच्या आहे ना, तर त्या आल्या तेलाच्या पिशव्या मी याच्यात ठेवून देते. त्याच्यानंतर हे पोहे दिशू याच्यामध्ये मी कोलगेट ठेवलं होतं ना, बरोबर आहे याच्यामध्ये बघ मग हा इथे ठेवून देते मी. हा बाथरूमध्येच वाटत काय का काय हालपीक ठेवते बाथरूममध्ये बरोबर चेक कर मग. नंतर ना हे पण भरून ठेवू, चापत्ती सरळ ठेवू. नंतर नीट सरळ ठेव त्याला. तिथे चेक कर वर कोलगेट आहे का, एक ठेवली ना मला आहे का साईडला होता ना ग तिथे एक मी कोपऱ्यात उभं केलं होतं. नाही काढलं असतं पेपर आहे ना वरचा निघून गेला होता, तर दुसरा हा लावते. सध्या याला तर मोठाच पेपर लागेल, पण आता हा होता माझ्याकडे, मी लावला कसं धूळ वगैरे पडत नाही. तर आता बाकीचं लिस्ट आहे ती नंतर मिळाली तरी साहित्य. आणि रवा मग आता भरून ठेवणार मी, भाजून वगैरे भरून ठेवणार. रवा भाजून भरला ना तर लगेच आपल्याला जेव्हा पण काही करायचं झालं ना तर लगेचच आपल्याला करता येतं. आणि रवा माझा संपलाच होता, थोडा राहिला होता त्याच्यामुळे. सम्राटचा रवा मी आणलेला. आणि जेव्हा पण आपण शेंगदाणे भाजतो ना तर लोखंडी तव्यावर भाजायचे, म्हणजे कसं व्यवस्थित छान खरपूस भाजतात. आणि कमी गॅसवरती. तर मी आता शेंगदाणे भाजते. या आधीचे शेंगदाणे होते. थोडेसे भरून ठेवते. मला चिवडं हे केलं ना मी, समजा पोहे वगैरे केले ना तर थोडे फार करते आणि बाकीचे भाजून ठेवते.
मी इथं शेंगदाणे आणि रवा भाजून घेतलेला असतं आणि बंद केलेला आहे गॅस. तेल पण भरून घेतलेलं आहे. तर आता मी शेंगाचं कूट करते. शेंगदाणे झाले, अजून रवा थंड नाही झाला. मग रवा नंतर ठेवते. तर कूट करून ठेवलाय मी शेंगदाण्याचं, म्हणजे आता टेन्शन नाही. तर हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून शेंगदाणे कसं इथे शेंगदाणे टिकतच नाही ना, त्याच्यामुळे कूट करून ठेवते मग डायरेक्ट डब्यामध्ये. तर म्हणजे आता मला हा भरपूर दिवस जाणार आहे, तर त्याच्यामुळे मग मी ठेवले. परत रवा पण भाजून ठेवलेला आहे.
जेणेकरून त्याला आळही नाही लागणार, जाळा वगैरे लागत नाही भाजून ठेवल्यावर, आणि आपल्याला केव्हा पण करायचं म्हणून लगेच करू शकतो. अशा प्रकारे मी मस्त किराणा भरून ठेवते. सर्व गोष्टी किराणा आणल्या मी लगेच करते आणि आता हे सर्व फ्रीजमध्ये ठेवते. तर कसं या पद्धतीने किराणा भरला ना तर तो जास्त पण टिकतो आणि मग खराब पण होत नाही. म्हणजे कसं आपण जॉब करतो ना तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला जास्तच कामाची धावपळ असते, त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मग मी ह्या गोष्टी करत असते आणि त्याने काय होतं मग जास्त दिवस किराणा पण टिकतो, खराब होत नाही. जास्त लक्ष द्यायचं नाही. आता हा थंड अजून होऊ देईन मी, थंड झाला ना तर तो बरणीत भरून ठेवेन आणि म्हणजे कसं जेव्हा पण मला करायचं गरज पडेल तेव्हा लगेच होऊन जाईल. किचन क्लीन करून पहिला बाकीचं तर मग आणायच्या त्या गोष्टी आहे मी नंतर स्टार बाजारला जावं लागेल मला. इथे सर्व क्लीन करते मी आता. आणि चिवडा वगैरे आहे तो बनवेल मी तुमच्यासोबत शेअर करेल. सुद्धा पटकन झटपट होणार चिवडा मी बनवणार आहे. जास्त असं लेंथी प्रोसेस किंवा एकदम असं नाही बनवणार. तर माझ्या पद्धतीने मी कसा बनवते ना तुम्हाला दाखवेल मी नंतर. चिवडा करेल तेव्हा पण करणार मी लवकरच, कारण की मुलांना शाळेत वगैरे न्यायला बरं पडतं. तर चला मी आता आजचा व्हिडिओ इथं एंड करते. मी अशा पद्धतीने किराणा भरते. मागच्या जर गोष्टी अवेलेबल असतील ना तर त्या नाही आणत मी एक्स्ट्राच्या, म्हणजे असं मॅनेज करते. आणि किराणा पण मी कसं भरून ठेवते. बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवल्याच आहे. बाकीच्या अजून शेअर करेलच मी पुढच्या व्हिडिओमध्ये. जसं जसं माझं मी करते तसे तसे शेअर करत जाणार मी. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट पाहून. तोपर्यंत बाय.